बोलले ते तिकडून की मी सुरू केलं इकडून. काय दबाव होता तुमच्यावर? अरे मी मोजितोय कोणाला टकुऱ्यात दगड घाली एवढी मी खानदानी मराठ्याच्या अवलादीचा आहे. दबावन पाबावन किंवा काय आमचं लफडं चाललंय मारण्याचं आमचं जुळानं त्यांचं काय त्यांच्यात एवढी हिंमत आहे का? आता मागे मी बोललो की चला देवेंद्र फडणवीस अतिशय नालायक माणूस आहे असं एका मिनिटाकरता समजू, पण मी जरांगे पाटलांना आव्हान केलं ना की जरांगे पाटलांनी शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोलेजी यांच्याकडनं लिहून घ्यावं की त्यांचं सरकार आल्यानंतर मराठा समाजाला ओबीसी मध्ये ते आरक्षण देतील. ज्यांनी मराठा समाजाला फसवलं त्यांचं काय बदला होणार? बदला तर होणारच ना. माझ्या समाजाचं वाटोळं केंद्राचा बदला तर होणारच 100%. मग आता आम्हाला ज्यांनी संपवलं त्याला पाडून संपू, आम्ही लढून संपवायचं होतं तर. मला नालायक ठरवा, माझं सरकार घालवा आणि त्यांना निवडून आणा आणि त्यांना हार घाला. अरे ते तोंडाने बोलायला तयार नाहीत, लिहून देणं तर सोडा. एका ठिकाणी तरी मला त्यांचं स्पष्ट स्टेटमेंट एका ठिकाणी पवार साहेबांचं स्पष्ट स्टेटमेंट हे दाखवून द्या. मराठ्याचं वचं कवाच कमी होणार नाही. मी असलो काय नसलो काय, हा बाप हे बाप बापच राहणार. मराठा बाप हे मराठा बापच राहणार. आंदोलनाची दिशा आपलं पहिल्यासारखं सुरू दणका त्याचं थोडं मागं हटणार आहेत आपण. मागच्याही वेळी उपोषणाच्या शेवटी ते माझ्या आईवर बोलले होते, मग नंतर त्यांनी माफी पण मागितली आणि सांगितलं की जरा उपोषणाने माझ्या डोक्यावर परिणाम झाला होता किंवा मला त्रास झाला होता, त्यामुळे मी रागारागात बोललो. आपण असं समजूया की आता उपोषणामुळे पुन्हा त्यांचा संताप झाला आणि ते या संदर्भात बोलले. एवढंच सांगतो ही एक नॉर्मल प्रक्रिया आहे. ज्या प्रक्रियेमध्ये क्रिमिनल केसमध्ये तुम्ही जर हजर झाले नाहीत तर तुमचा नॉन बेलेबल वॉरंट निघतो. तुम्ही हजर झालात की तो वॉरंट कॅन्सल होतो. चंद्र सूर्य येतोवर मराठ्याला कोणी संपू शकत नाही. ज्यांनी मी करणारे संपवण्याचं बघितलं आणि आमच्या आता नाकावर टिचून सुद्धा हुन्नस देऊन आरक्षण दिलं, ज्याने आम्हाला संपवायची भूमिका बघितली. मराठा संपवू शकत नाही. चंद्र सूर्य हायतोवर मराठी संपविणार. आपण कोणालाही पाठिंबा दिला नाही, देणार नाही. तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला आणा. आपल्याला जिंकून येऊन पण त्यांनाच हरवायचं होतं किंवा संपवायचं होतं, ते आपल्याला संपायला लागले म्हणून त्याला काय पाडून संपवता येईल. तुम्हाला ज्याला मी काय सांगितलं, तुम्हाला ज्याला निवडून आणा त्याला आणा, ज्याला पाडायचं त्याला पाडा. मी नाव घेतलं कोणाचं वचवच सुरू केले की मी उठलो. आता पाडापाडीचा विषय समाजाच्या मनावर आहे, त्याच्यासाठी काय ठरलं? काय दादा, मग आता आम्हाला ज्याने संपवलं त्याला पाडून संपू, आम्ही लढून संपवायचं होतं तर. पण आता ते मोठे व्हायसाठी आपण म्हणतो तुम्ही काहीतरी प्रश्न विचारायला मग की त्यांचं वाटोळं व्हायला लागलं होतं म्हणून आम्ही मागं सरकवलं काय. म्हणजे त्यांच्या वाटोळ्यासाठी आम्ही मागं सरकायचं नाही, उभा करायचे तरी बी उभा करायचं. आमचं वाटोळं करून घ्यायचं. मग आम्ही आमचं वाटोळं करणारच, आम्ही वाटोळं करणारच, त्याला सुट्टीच नाही. बोलले ते तिकडून की मी सुरू केलं इकडून. काय दबाव होता तुमच्यावर? अरे मी मोजितोय कोणाला टकुऱ्यात दगड घाली एवढी मी खानदानी मराठ्याच्या अवलादीचा आहे. दबावन पाबावन किंवा काय आमचं लफडं चाललंय मारण्याचं आमचं जुळानं त्यांचं काय त्यांच्यात एवढी हिंमत आहे का? आता मराठ्याचा वचक कसा राहील? मराठ्याचं वचं कवाच कमी होणार नाही. मी असलो काय नसलो काय, हा बाप हे बाप बापच राहणार. मराठा बाप हे मराठा बापच राहणार. आंदोलनाची दिशा आपलं पहिल्यासारखं सुरू दणका त्याचं थोडं मागं हटणार आहेत आपण. मागं हटत नाहीत, पण माझा समाज दुसऱ्यासाठी कुणाचा फायदा व्हावा महायुतीचा किंवा महाविकास आघाडीचा म्हणून माझा समाज किंवा माझे उमेदवार पडू नये मराठीचे. जर पडले ना एवढा मोठा समाज असून म्हणते बघा इलायकी यांना एवढंच मतदान पडलं, एकच सीट नाही निवडून आलं. समीकरण नसेल तर अवघड. राज्याचा दौरा करण्याचा ते तर मग आमिषात चालू आहे. मी माझं मराठीचा दार तर जाणारच ना. आम्हाला त्रास दिलेला त्रास होणार. फक्त महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला माझी विनंती की अर्ज सगळे काढून घ्या, अर्ज कोणी ठेवू नका. आपण कोणालाही पाठिंबा दिला नाही, देणार नाही. तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला आणा. आपल्याला जिंकून येऊन पण त्यांनाच हरवायचं होतं किंवा संपवायचं होतं, ते आपल्याला संपायला लागले म्हणून त्याला काय पाडून संपवता येईल. तुम्हाला ज्याला मी काय सांगितलं, तुम्हाला ज्याला निवडून आणायचं त्याला आणा, ज्याला पाडायचं त्याला पाडा. मी नाव घेतलं कोणाचं वचवच सुरू केले की मी उठलो. ज्यांनी मराठा समाजाला फसवलं त्यांचं काय बदला होणार? बदला तर होणारच ना. माझ्या समाजाचं वाटोळं केंद्राचा बदला तर होणारच 100%. पाटील साहेब, तुम्ही गेल्या 1.5 वर्षापासून अत्यंत आक्रमक भाषा वापरत होतात सुपडा साफ करण्याच्या सगळं. एका रात्रीतून पाटील एवढे शांत कसे झाले? यायला काय करावं यार, तुम्हाला पत्रकाराची भूमिका असल्यासारखं खेळ झाला. शांत काय, जर रातभर झोप नाही म्हणतो आवाज सुद्धा निघाला तर झोप नाही. शांत कुठे मी
घोडे लोक का ते आता निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये अगदी आंघोळ नाही केली गरज घसा बसलाय मग रातपासून आवडू उडू लोकाला. आता मी एकटा ह्या प्रक्रियेत नवीन त्यात एवढा राजकीय अनुभव नाही, आता चांगला आला पुढं आणखीन मजा येईल पुढच्या वेळेस 2029चा विचार चालू आहे. शिकवतोय 2029चा विचार नाही आताच नाही म्हणत मी, पण शिकवतोय. बरं झालं छक्के पंजा कळणं गरजेचं आहे आताच, पण छक्का पंजा समाज संपल्यावर नाही कळाला हे बरं झालं. बरं, माझा शेवटचा समाज संपायच्या आधी कळाला म्हणून पुन्हा समाज ताटमानेने उभा राहिला. कारण डिक्लेअर करायच्या अगोदर कळालं. डिक्लेअर केलं असतं पुरं तर मला मागे उमेदवार डिक्लेअर केले असते मागे येता नसतं आलं, मला लढावंच लागलं असतं. पण याला दुसरा अँगल आहे का की समाजातील जेवढे उमेदवारी अर्ज होते त्यांच्यात सुद्धा एकमत होत नव्हतं म्हणून तुम्हाला ते तर आहेच मग माघार घ्यावी. नाही ते बी आहे, मी एकच खोटं बी नाही बोलणार. ते बी आहे, नमुने एक होत नव्हतं म्हणजे उमेदवार लय होते, पण ते शेवटी ऐकलं असतं माझं त्यांनी. ही मला 100% खात्री होती. आमचे किती उमेदवार असले तर म्हणलं असतं काढून घ्या, 100% सगळे काढला असतं. ते राजकारणासाठी एक आलेलं नाही, माझा समाज आरक्षणासाठी एक झालेला आहे, तो राजकारणासाठी नाही. त्यांनी जर सांगितलं जरा फॉर्म काढून घ्या तर सगळ्यांनी काढले असते. आणि माझ्या समाजाने सुद्धा जे ऐकणार नाही त्याला सांगितलं असतं तू फॉर्म काढून घे. आणि मी समाजासाठी लढायला खंबीर आहे ना. निवडणूक लढो अथवा न लढो, मी जिंदाबाद आहे. कोणाला अंगावर येऊ दे त्याच्या अंगावर जायची ताकद मायात आहे, काळजी करायची नाही मराठी. मी लढायला तुमच्यासाठी निवडणूक लढलं तरच आरक्षण मिळणार आहे, आपल्याला मिळणार नाही असं थोडं आहे. मी जिवंत आहे तोवर आरक्षण तुमच्या लेकराला मिळणार. मी टेन्शन राहायचं, टेन्शन फ्री राहायचं तुम्ही, मी आहे. तुमच्या या निर्णयामुळे समाज खुश झालाय का? महाविकास आघाडी खुश झाली का महायुती खुश झाली? कोण खुश झाला असेल? नाही हो, खुशाचं काय, कोण खुश काय समजा. आम्हाला माघारीमुळे कुणीतरी खुश झालं असेल. आम्हाला आरक्षण मिळाल्यावर खरी खुश होणार आम्ही. आम्हाला आरक्षण मिळाल्यावर आम्ही खुश होणार. पाटील, एक शेवटचा माझा प्रश्न विचारतो की पुढचा टप्पा कसा असणार? आरक्षण मला वाटतं नाही हे आता तर कोणीच सांगू शकत नाही. मी नाही कोणीच नाही. लढणं हे आमच्या हातात आहे. आम्ही विजय मिळवण्यासाठी आम्ही लढतोय आणि लढत राहणार, हटणार नाही. मी आयुष्यभर या मराठाच्या समाजाच्या लेकराला मोठं केल्याशिवाय मी हटणार नाही, निवडणुकीत असो अथवा नसो. पाटील साहेब, माझा शेवटचा प्रश्न विचारतो. तुम्हाला निवडणुकीला जायचं नव्हतं, राजकारणात पडायचं नव्हतं, तुम्हाला इकडं ढकलल्या गेला असं तुम्ही आरोप करता. आता मागच्या 7-8 महिन्यापासून निवडणुकीच्या प्रोसेसमध्ये तुमच्या अस्सल गावरान भाषेत तुमचा अनुभव कसा होता या निवडणुकीच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये? तुमच्या भाषेत तुम्ही सांगा. लय बेकार लपडे, लय डोक्याला खुराक आहे, लय आमदार, भयानक आमदार, सगळे भावी आमदारच. हे लय बेकार खेळ. पण मी बी त्या समाजाला मोठं व्हावं म्हणून 25वी रात्र आहे, आता कालची 20वी होती. सारखा जागा आहे या प्रक्रियेसाठी. मला ना एक 5-25 घालायचीच होती मध्ये माझ्या डोक्यात होती. किमान 7-8-10 व्हायना, नाही तर 5 का व्हायना. ही वाकडा माझा फिक्स होता, 5 का व्हायना मध्ये घालायचं, सोडायचं नाही. तुम्ही पाठिंबा आता कुणाला देऊ शकता? पाठिंबा पेटिंबा नाही, कुणाला? काय संबंध नाही पाठिंब्याचा. कुणाच्या विरोधात नाही? माझी जात कोणाच्या दावणीला बांधणार नाही, मी सुद्धा कोणाच्या दावणीला बांधणार नाही. त्यांना जे करायचं ते करते. कुठं एक मतदारसंघ वाईज पण नाही देणार? मी नाव कोणाचं घेणार नाही. समाज ठरवेल. समाज ठरविणार लोकसभेसारखं. मी तसं समाजाला आजच सांगतो, तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला आणा. मी आरक्षण मिळून द्यायला खंबीर आहे. मी लढत राहणार तुमच्यासाठी, जीवाची बाजी मी लावणार. पुन्हा मी मरायला सुद्धा पुन्हा तयारी, पुन्हा आंदोलन सुरू होणार. तर तुम्ही सभा वगैरे घेणार निवडणुकीच्या काळात, लोकांच्या भेटीगाठी म्हणून? गाठी भेटी ते चालूच असतात. गाठी भेटीत मग काय मला करमलंच पाहिजे इकडं. मायबापाला भेटायला नाही गेलं. तुम्ही माघार जरी घेतली तरी दबाव कायम ठेवणार तुम्ही निवडणुकीवर? ते दबाव मी माघार घेतली का नाही घेतली काय, मी माघार घेतलीच नाही ना. याद्या केल्या तर कालपर्यंत दबाव मी निवडणूक लढली का नाही लढले का. मराठ्यांचा चंद्रसूर्य आहे तोवर दबाव आहे. चंद्रसूर्य येतोवर मराठ्याला कोणी संपू शकत नाही. ज्यांनी मी करणारे संपवण्याचं बघितलं आणि आमच्या आता नाकावर टिचून सुद्धा खुन्नस देऊन आरक्षण दिलं, ज्याने आम्हाला संपवायची भूमिका बघितली. मराठा संपवू शकत नाही. चंद्रसूर्य आहे तोवर मराठे संपविणार. तर तुमच्या विरोधात ज्या नेत्यांनी भाष्य केली होती, टीका केली होती, त्यांच्या विरोधात तुम्ही त्यांचा सुपडा साफ करणार, मी नाव नाही घेणार कोणत्या नेत्याचं, त्याच्याबद्दलच्या काय भूमिका असणार जे काय 4-5 नेते होते? काय नाही, मी मोगा सांगितलं ना, मी कुंकडच जात नाही. समाजाला जे करायचं ते करी. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी काल रात्री निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. मात्र 24 तास उलटण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. आज सकाळी पत्रकार परिषद घेत त्यांनी घोषणा केली. आता निवडणूक लढणार नाही पण उमेदवार पाडणार असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक न लढण्यामागील कारणही सांगितले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याचे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी निवडणुकीतून माघार घेण्यामागचे कारणही सांगितले आहे. मराठा समाजाचे उमेदवार एका जातीवर निवडून येऊ शकत नाही, त्यामुळे एका जातीवर लढणे शक्य नाही असे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. मनोज जरांगे पाटील यांनी मागासवर्गीय आणि मुस्लिम समाजासोबत एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर त्यांनी 14 मतदारसंघामध्ये उमेदवार देणार असल्याची घोषणा केली होती. तसेच आज सकाळी उमेदवाराची घोषणा करू असे त्यांनी म्हटले होते, पण त्यांनी सकाळी निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी मागासवर्गीय आणि मुस्लिम समाजावर खापर फोडले. आमची मध्यरात्री 3 वाजेपर्यंत चर्चा सुरू होती. आम्ही 14 उमेदवार निश्चित केले होते, मात्र इतर समाजाकडून उमेदवाराची यादी जाहीर झाली नाही. मध्यरात्री उशिरापर्यंत त्यांच्याकडून कोणतीही यादी आलेली नाही. मित्र पक्षांनी उमेदवाराचे नाव न पाठवल्याने उमेदवार घोषित केले नाही. आम्हाला एकाच जातीच्या आधारावर लढणं शक्य नाही. मराठा समाजाचे उमेदवार एका जातीवर निवडून येऊ शकत नाही. एकाच जातीवर निवडणूक जिंकणं सोपं नाही असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीतून आम्ही माघार घेतलेली नाही. ही गनिमी काव आहे. त्यामुळे समाज बांधवांनी आपापला अर्ज मागे घ्यावेत. महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो, दोन्हीकडचे नेते सारखेच आहेत. त्यामुळे कोणाला पाठिंबा देणार नाही. तसेच कोणाला निवडून आणा असे देखील सांगणार नाही. आपण कोणाच्याही प्रचाराला, सभेला जायचं नाही. मतदान करायचं आणि मोकळं व्हायचं. गुपचीप जायचं, मतदान करायचं आणि पाडायचं म्हणत नाही. केवळ माझे आंदोलन सुरू राहणार असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.